नमस्कार मित्रांनो, फ्रॉम फन टू लर्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर मोबाईल ट्रिक घेऊन आलेलो आहे. आपल्या मोबाईलची बॅटरी आहे त्याच्या दुप्पट कशी टिकवायची, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा व त्याप्रमाणे कृती करा, म्हणजे आपल्या मोबाईलची बॅटरी नक्कीच दुप्पट चालते. हे करताना आपल्याला कोणत्याही ॲप्लिकेशनचा वापर करायचा नाही. फक्त आपल्या मोबाईलमध्ये एक आयकॉन आहे, त्या आयकॉनला फक्त क्लिक करायचे आहे. तर चला पाहूया आपल्या मोबाईलची बॅटरी कशी दुप्पट चालते ते पहा. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य स्क्रीनवर जायचे, मोबाईलच्या मेन पेजवर जायचं आहे. मेन पेजवर गेल्यानंतर दोन्ही बोटांनी वरची स्क्रीन ड्रॅग करायची आहे, म्हणजे खाली घ्यायची आहे. खाली घेतल्यानंतर या ठिकाणी सुपर सेव्हर म्हणून कोणता ऑप्शन आहे का बघायचं. ऑप्शन दिसतो का बघायचं. नसलं तर वरती ज्या ठिकाणी मी क्लिक केले त्या ठिकाणी क्लिक करून भरपूर नोटिफिकेशन बार आयकॉन्स आहेत, त्या ठिकाणी सुपर सेव्हर म्हणून काय आहे का बघायचं. ते बघा त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणचा जो आयकॉन आहे आपल्याला वरती घ्यायचा आहे. वरती घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला मेन स्क्रीनवर यायचं आहे. मेन स्क्रीनवर आल्यानंतर दोन्ही बोटांनी ड्रॅग करायचे आहे आणि सुपर सेव्हरला फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा आपल्या मोबाईलची स्क्रीन कंप्लीट ब्लॅक झालेली आहे आणि त्याच्यावर फक्त 2-3च फंक्शन आलेले आहेत. जर आपल्याला फोन करायचा असेल तर फोनच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे. आपल्याला फोनच्या आयकॉनला क्लिक केल्याबरोबर आपल्याला कॉलिंगचा मेनू येतो. आपल्याला कॉन्टॅक्ट बघायचा असेल तर कॉन्टॅक्टच्या मेनूला फंक्शनला क्लिक करायचं. जर आपल्याला मेसेज पाहायचे असेल तर मेसेजच्या मेनूला क्लिक करायचं आहे. आणि एक्झिट व्हायचं असलं तर वरती गुणाकाराचं चिन्ह आहे, त्याला क्लिक केलं एक आपण एक्झिट होतो आणि आपल्या मोबाईलच्या मेन स्क्रीनवर येतो. तर हीच प्रक्रिया आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे. पहा मोबाईलच्या मेन स्क्रीनवर आलेलो आहे. दोन्ही बोटांनी वरची स्क्रीन ड्रॅग करायची आहे आणि सुपर पॉवरला क्लिक केलेलं आहे. पहा अतिशय सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपण जर का दिवसभर मोबाईल ठेवला तर आपला मोबाईल नक्कीच सध्या जेवढा मोबाईल चालतो त्याच्या दुप्पट आपला मोबाईल नक्कीच चालतो. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. चला पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओवर. धन्यवाद.